हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप पुकारण्यात आलाय आणि आज या संपाचा दुसरा दिवस आहे। त्यामुळे आजपासून सर्व खासगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर आहेत। त्यामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरती डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या गांधी भागामध्ये ट्रक चालकांनी रास्ता रोको केलाय, त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, या संपामुळे परिस्थिती कशी चिघळत चालली आहे, काय चित्र दिसतंय आणि कशी गैरसोय होतीये? छत्रपती संभाजीनगरच्या गांधीली चौकामध्ये हा रास्ता रोको करण्यात येतो आहे। धुळे सोलापूर रोडवरती हा रास्ता रोको करण्यात येतोय। हा रास्ता रोको जो नवीन कायदा करण्यात आलेला आहे हिट अँड रन प्रकरणी, त्याचा निषेध करण्यासाठी ट्रक चालकाकडून करण्यात येतोय। दोनही बाजूने ट्रक लावल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आणि लांबच्या लांब ट्रकच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळतात। पोलिसांच्या वतीनं रास्ता रोको मागे घेण्याची या ठिकाणी विनंती करण्यात येते। मात्र जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे रास्ता रोको करू अशी भूमिका ट्रक चालकांनी घेतलेली आहे आणि हा रास्ता रोको धुळे सोलापूर मार्गावरच्या गांधीली चौकामध्ये करण्यात येतोय। प्रज्ञा, बरोबर आहे, हा संप सध्या चिघळत चाललाय आणि त्यामुळे अनेकांची गैरसोय होतीये। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।